आता वेळ आहे आपल्या दुसऱ्या राऊंडची म्हणजे सुपर मार्केट राऊंड। त्यासाठी आपल्याला स्पर्धक निवडायचे, त्यासाठी आपल्याला टोकन्स निवडायचे। माझी एक छोटीशी मैत्रीण आहे भक्ती नावाची, ती आपल्याला 3 टोकन्स काढून देणार आहे। हाय भक्ती, मला डोळे मीठ आणि त्याच्यातली 3 टोकन्स एक एक करून काढून दे। दे दे, अजून एक दे, अजून थोडीशी मिक्स करूया। हा, अजून एक दे। 3 टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्या बरोबर आपली दुसरी राऊंड म्हणजे सुपर मार्केट राऊंड खेळणार आहेत। पहिला क्रमांक आहे 77। दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 74। आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71। हे तिघही स्पर्धक तयार आहेत आपली दुसरी राऊंड खेळायला, सुपर मार्केट राऊंड। राऊंड साठी सगळे तयार आहेत, त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया। नमस्कार काका। नमस्कार। तुमचं नाव सांगा। चंद्रकांत पवार। अच्छा, तुम्ही काय करता? मी आता रिटायर आहे। अच्छा, 2 वर्ष झाली। अच्छा, बरं तुमच्या घरी गणपती असतो का? हो असतो। हो। किती वर्षापासून आहे साधारण? पूर्वीपासून आहे। खूप, म्हणजे तुम्ही लहान होतात किंवा त्याच्याही आधीपासून वगैरे? लहानपणापासून। अच्छा, अरे वा। मग तुमच्या आयुष्यात असं काही झालंय का हो की एखादा कठीण प्रसंग होता आणि त्यात तुम्ही गणपतीची आराधना केलीत किंवा कुठल्याही देवाची आराधना केलीत आणि सही सलामत बाहेर पडलात? मी माझ्या जीवनामध्ये गणपती स्थान आहेच, ते आपले दैवत आहे ते बरोबर, पण मी सद्गुरू केले। अच्छा, वामनराव पै। अच्छा, आणि सद्गुरू केल्यापासून आमची गाडी ट्रॅकवर आली। अरे वा। आणि मग जे सुखाचे दिवस आले त्या आजपर्यंत व्यवस्थित आहे सगळं। काका, हे दिवस तसेच टिकून हां, राहतील हे नक्की। ठीक आहे, या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार काकू। नमस्कार। तुमचं नाव सांगा। शुभदा चंद्रशेखर डेरे। तुम्ही काय करता? गृहिणी। गृहिणी आहात। घरी गणपती असतो? हो। किती दिवसाचा? 7 दिवसाचा। 7 दिवसाचा? हो। म्हणजे गौरी आणि गौरी गणपती गणपती एकत्र? एकत्र। बरं, मग हे सगळं मोदक बिदक सगळं आता घरी रेडी आहे हो तुमच्या? हो। तुम्हाला टेन्शन आलंय का हो? नाही नाही नक्की नाही? नाही। हा, तुम्ही असं घाबरलेल्यासारख्या वाटतंय? नाही ना? हा, नाही। बरं मला सांगा, आधी कधी असं झालं होतं का हो की एखादा काहीतरी प्रसंग आला होता, खूप कठीण होता, पण त्यानंतर तुम्ही गणपतीची तुमच्या कुठल्याही आवडत्या देवाची आराधना केलीत आणि त्याच्यातून बाहेर पडला, तसं काही झालंय? हो, झाले। काय झालंय सांगा? लग्न जमत नव्हतं। अच्छा। तर पोती वाचायला लागले म्हणता मला थोड्या दिवसांनी लग्न झालं माझं। पोथी वाचायला लागल्यापासून काही का असे ना, गणपतीची आराधना असे ना, पोथी वाचायला असे ना, आपल्याला आराधना महत्वाची आहे, बरोबर आहे? इकडे पण तुम्हाला आता गेम खेळायचा आहे, तो जिंकायचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा आराधना महत्वाची आहे, बरोबर? सो या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार वहिनी। नमस्कार। तुमचं नाव सांगा। कविता अशोकराव बिराजदार। बर, काय करता तुम्ही? मी शिक्षिका आहे। अरे शिक्षिका आहात, वा वा। घरी गणपती वगैरे असतो? नाही, नसतो। त्यामुळे गणपतीला खूप मानतो पण घरी हो। नसला तर। अच्छा, काय म्हणजे असं काही घडलं होतं की ज्यामुळे तुम्हाला असं झालं, किंवा कुठल्या गणपतीला मानता तुम्ही? आमच्या इथं पेंडला चावडी नाक्यावर चिमण्या गणपती आहे, त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय माझे मिस्टर तर जातच नाहीत कामावर समजा। अच्छा, आणि मग तुम्ही पण त्याच गणपतीला मानता? पण चांगली गोष्ट आहे ना, कामावर जावंसं वाटत नाही देवाचं दर्शन घेतल्याशिवाय, खूप चांगली गोष्ट आहे। हा, आणि बाकी तुम्ही? गणपती आता गणपती बसतात त्यावेळेस गणपती चिमण्या गणपती आहे ना, तिथं पण गणपती बसलेला असतो। अच्छा, तिथं कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे, तिथं भाग घेतात, माझी मुलगी वगैरे भाग घेते। ठीक आहे, आपल्याला राऊंड खेळायचे, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। तर आता वेळ आहे आपली दुसरी राऊंड खेळण्याची म्हणजे सुपर मार्केट राऊंडची। राऊंड एकदम सोपी आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। आपल्या समोर काही वस्तू असतील, त्या तुम्हाला ठराविक वेळेत खरेदी करायच्या, बरोबर? मी तुम्हाला एक बजेट देणार। आता ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेट एवढी अचूक किंवा त्या बजेटच्या जवळपास जाणारी असतील ते ठरतील या भागाचे विजेते। ठीक आहे, आजचं बजेट आहे 850 रुपये आणि तुम्हाला वेळ आहे 1 मिनिटाची। तर सुरुवात करूया आपण। तुमची वेळ सुरू होतीये आता 3:30। चला, 850 रुपये लक्षात ठेवा, तेवढीच खरेदी करायची आहे आपल्याला, किंमत त्याच्या जवळपास गेली पाहिजे। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे, खरेदी करून झालेली आहे। बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते।
खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते. चंद्रकांत पवार काकांनी खरेदी केली आहे 497 रुपयाची. शुभदा डेरे वहिनींनी खरेदी केली आहे 568 रुपयांची. आणि कविता बिराजदार वहिनींनी खरेदी केली आहे 437 रुपयाची. आपल्या बजेटच्या जवळ जाणारी खरेदी केली आहे शुभदा डेरे वहिनींनी. त्यामुळे त्या ठरल्या आहेत या राऊंडच्या विजेत्या. आणि अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया. वहिनी केवढी खरेदी? भरपूर केले. बरं, तुमचा आनंद द्विगुणित करूया. तुमच्या बरोबर कोण कोण आलाय सांगा. बहीण आले दीपा. कुठे आहे? मी इकडे. आणि आणि भाऊजी आले तिकडे. नमस्कार. त्यांना आपण देणार आहोत कुरकुरेचा नवा गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स. हे घ्या. तर वहिनी तुमचं अभिनंदन आणि पुढच्या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर या नोटवर आपण घेऊया एक कुरकुरीत ब्रेक. पण ब्रेकला जाण्यापूर्वी मी आधी जो प्रश्न विचारला होता तो परत एकदा विचारतो. अशी कुठली गोष्ट आहे जी दिवसभर चालू राहते पण आपल्या जागेवरून मात्र अजिबात हलत नाही, बाहेर येत नाही? याचं उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी मी तुम्हाला विचारणार आहे अंदाजे कितीच्या विजेत्या चंदने काकू आणि सुपर मार्केटच्या विजेत्या ढेरे काकू खेळणार आहेत आपल्या बरोबर आपली तिसरी राऊंड, जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची गरज असते. पण दोन वहिनींपैकी चावी पहिल्यांदा कोण निवडणार ठरवणं खूप सोपं आहे. इकडे काही साहित्य आहे. एक गेम खेळायचा आपल्याला. 1 मिनिटात ह्या साहित्यापासून आपल्याला हार तयार करायचा आहे. नीट लक्ष द्या. पहिल्यांदा लाल फूल, मग दुर्वा, मग पांढरं फूल, परत लाल फूल, दुर्वा आणि पांढरं फूल. ठीक आहे? तुम्ही रेडी आहात? सुरू करूया. तुमची वेळ सुरू होती आता. साडे माडे 3. चला चला. एक फूल, दुर्वा, मग परत एक फूल. अर्ध मिनिट झालेले, अजून अर्ध मिनिट आहे दोघींकडे. साडे माडे 3. वेळ संपली, खेळ संपला. रिझल्ट आपल्या समोर आहे. डेरे वहिनींनी 2 फुलं आणि 1 दुर्वा वापरून हार तयार केलेला आहे आणि चंदने वहिनींनी 3 फुलं आणि 2 दुर्वा वापरल्या आणि हार केलाय. त्यामुळे विजेत्या ठरल्या आहेत चंदने वहिनी, ज्यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी, लाल चावी. काकूंना विचारूया त्यांना कुठली चावी निवडायची ते. काकू सांगा. लाल चावी. नक्की? नक्की. एकदम कॉन्फिडेंटली सांगितलं तुम्ही. कॉन्फिडेंट. पहिल्या राऊंडला पण असंच वाटलं होतं मनापासून ना. हो आणि ते जिंकलात. हो आता पण वाटतंय जिंकाल. हो जिंकणार. लाल चावी. येस. लाल चावी घेऊ दे. आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे. ठीक आहे, घेऊन टाका मग लाल चावी. चंदने काकूंनी लाल चावी निवडलेली आहे. त्यामुळे ढेरे काकूंना मिळते हिरवी चावी. काकू ही घ्या. बघूया कुठल्या पेटीत खजिना दडलाय ते. चला. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेता ठरलेले आहेत ढेरे काकू, ज्यांना मिळालेली आहे मिरची पावडर. काकू प्रतिक्रिया? काय नाही, आनंद झाला. आनंद झाला तरी सुद्धा. वा वा, दॅट्स द स्पिरिट. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विजेता ठरलेले आहेत चंदने काकू. काकू दिल खोल के बोलो अभी. आता दिल खोल के दिले तुम्ही. हो की नाही? दिल खोल के बोलते आता. ओके, थँक्यू. एक प्रश्न, ह्याच्यावर कुठला कार्यक्रम बघणार आहात? साडे माडे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. मी असा प्रश्न विचारला होता, ती कुठली गोष्ट आहे, वस्तू आहे की जी दिवसभर चालत राहते पण स्वतःची जागा मात्र सोडत नाही? सगळ्यांना उत्तर येते. तुम्ही या या इकडे पुढे उभे राहा. काकू तुम्ही पण पुढे उभे राहा. पुढे या, पुढे या. तुमचं नाव सांगा. आरती दळवी. उत्तर काय आहे? घड्याळाचे काटे. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही या. नाव सांगा. राखी प्रशांत पार्टे. आणि उत्तर काय आहे? जी. बरोबर आहे. हे बक्षीस तुम्हाला. पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर खूप मजा आली. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5
झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात. कुरकुरे प्रस्तुत साडेमाडे.